नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी लाडकी बहीण योजनेशी संबंधित प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 67 लाख महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत आणि आता त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींना मोठा फटका. ई-केवायसी न केल्यामुळे तब्बल 67 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. प्रश्न असा आहे की वजा तुमचं नाव तर या यादीत नाही ना? मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला, घर खर्चाला मदत झाली. राज्यभर या योजनेचं मोठं स्वागत झालं. आकडेवारी काय सांगते? चला आता थेट आकडेवारी पाहूया. एकूण अर्ज केलेल्या महिला 2,47,00,000. वेळेत ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिला 1,80,00,000. ई-केवायसी न केल्यामुळे वगळलेल्या महिला 67 लाख. म्हणजेच जवळपास 1/3 महिलांना लाभ मिळालेला नाही. ई-केवायसी का आवश्यक होती? सरकारने या योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी, फसवणूक थांबवण्यासाठी फक्त गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी सक्तीची केली होती. वेळोवेळी सूचना देऊनही अनेक महिलांनी दुर्लक्ष केले. तांत्रिक अडचणी आल्या, माहितीच मिळाली नाही आणि त्याचा फटका आता बसलेला दिसतो. सध्याची स्थिती: सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले होते. 31 डिसेंबर नंतर पोर्टलवरील ई-केवायसी सुविधा बंद करण्यात आली आहे. सध्या तरी सरकारकडून कोणतीही मुदतवाढ किंवा सवलत जाहीर करण्यात आलेली नाही. पुढे काय होऊ शकते? जर भविष्यात सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसीची संधी दिली तर अशा महिलांना पुन्हा लाभ मिळू शकतो. पण तोपर्यंत अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.